फ्रंट रो दुसरा वेळेला मार कुठे लागलाय फ्रॅक्चर वगैरे याला सुचरी टाके मारले मॅनेजेबल आहे रेल्वे प्रशासनाचा खर्च बिअर करणार त्यामुळे जे काही चांगलं मॅडम गेले का मॅडम येऊन गेले मॅडम नाही आले का कहाँ से हो सर कहाँ कौन सा गाँव रानीपुर चौक हमको तो आपके साथ में मेरे साथ में मेरा जीजा जी है है आपके साथ में है यहाँ पे यहाँ सामने खड़ा है सर मुझे प्यास लग रहा है थोड़ा स्वेलिंग कम होने के बाद कर लेंगे ज्यादा नहीं खाली हाथ को ही मेरा पानी का गाड़ी सूख रहा है दवा दी आपको लगेगा सलाइन चल रही है आपको उसमें से पानी जा रहा है थोड़ा होने के कहाँ से हो क्या नाम है भाऊ, जो आज रेल्वे अपघात झालेला आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही आज काय सांगू शकतात की आज जे जखमी आहे किंवा जे मृत्यू लोक आहेत त्यांना काय मदत मिळू शकते या संदर्भामध्ये? अतिशय दुर्दैवी घटना दुपारी 4:30 ते 5:45 सुमारे त्या ठिकाणी घडली. पाचोरा, जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुक्यामध्ये खेडगाव आपल्या बरदाण्या हडसणच्या मध्ये कर्नाटक एक्सप्रेस आणि पुष्पक एक्सप्रेस येत होती. त्यात काहीतरी लोकांना असं वाटलं की पॅन्ट्रीमध्ये काहीतरी आग लागली, धूर निघतोय, त्याला लागून एक डबा होता आणि त्यातील लोकांनी चेन पूल केली आणि त्यातून त्यांनी पटापट खाली उड्या घेतल्या. एक 20-25 लोकांनी मला वाटतं खाली उतरले असतील आणि समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत होती आणि त्यांना काही त्याचा अंदाज आला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये ते ट्रेन खाली काही लोक तर अतिशय वाईट पद्धतीने चिरडले गेलेत. जवळपास मला वाटतं 10 ते 11 जण कॅज्युअल्टी या ठिकाणी म्हणजे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 12-14 पेशंट जे आहेत जवळपास ते या ठिकाणी जखमी झालेले आहेत. गंभीर जखमी आहेत काही नाही, फक्त फ्रॅक्चर झालेले आहेत. मी तर सर्वांना या ठिकाणी बघितलेलं आहे. अजून दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊन 5-6 पेशंट तिथे आहेत, इथे 6-7 पेशंट इथे आहेत. डॉक्टर सागर गुरुडेच्या हॉस्पिटलमध्ये इलाज त्यांच्यावर सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयाचं पूर्ण लक्ष ते तिथे बाहेर असले तरी ते या ठिकाणी आहे. माझं त्यांचं 2-3 वेळा बोलणं झालेलं आहे सुरुवातीलाच आणि बोलताना त्यांनी सांगितलंय की सगळ्यांची या ठिकाणी जे जखमी आहेत त्यांची काळजी घ्या. सगळा खर्च शासनाच्या वतीने या ठिकाणी आम्ही करू. ते बाहेर राज्यातले युपीतले आहेत, ते नेपाळचे आहेत अतिशय आणि जनरल डब्यामध्ये होते, त्यातून यांनी उड्या घेतलेल्या आहेत. त्याच्या म्हणण्यावर मी जे त्यांनी सांगितलं आणि जे मृत पावलेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांना सगळ्यांना 5-5 लाख रुपये आपण या ठिकाणी घोषित करावेत. मी त्याप्रमाणे आताच गोष्ट मृत पावलेले आहेत त्यांना मी 5-5 लाख रुपये या ठिकाणी देऊ. जखमींना जे निकष आहेत त्याप्रमाणे मी त्यांनाही मदत करू, पण त्याचा इलाज जो आहे त्या इलाजाचा खर्च सुद्धा राज्य सरकार या ठिकाणी करेल असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे. जे मृत पावलेले आहेत त्यांना प्रत्येकाला 5-5 लाख रुपये त्याच्या नातेवाईकांना आम्ही त्या ठिकाणी देऊ. भाऊ, तुम्ही स्पॉटवर गेले, साधारणतः किती लोक तिथं मृत्यू पावलेले असं तुम्हाला कळाले? नाही, आकडे वेगवेगळे येत होते. आधी टीव्हीवर तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे आकडे सांगितले जात होते. तो आकडा खूप मोठा होता काही चॅनलमधला, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते होते, पोलिसही त्या ठिकाणी होते. त्यांनी 12 ते 14 जण असतील असं अंदाज प्रथमदर्शनी दर्शवलेला होता, सांगितलेलं होतं. एसपी मला म्हणले 10 ते 12 लोक आहेत आणि तेवढाच आकडा तेवढी संख्या आता त्या ठिकाणी 10 ते 11 कॅज्युअल्टीज त्या ठिकाणी झालेल्या आहेत. तो केंद्र सरकारतर्फे काही आपण मदतीसाठी प्रयत्न करणार. निश्चित केंद्र सरकारकडून तर त्यांचा अधिकार आहे, तेही त्या ठिकाणी रेल्वे मंत्रालयाकडून त्या ठिकाणी ते जाहीर करतील. आमच्या खासदार स्मिताताई या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. तर केंद्र सरकारी रेल्वे खातं जे आहे त्यांच्या मार्फत त्यांना निश्चित मदत दिली जाईल. त्यांच्या नातेवाईकांना मृतांच्या त्या ठिकाणी मदत दिली जाईल.